विचार करा. आता आपण कुठे होतो? रावणापाशी होतो, आहे का ध्यानात? विचार करायच्या पाशी होतो. रावणाने सीता पळवली. आता आचार उच्चार आणि आचार विचार उच्चार आणि आचार या तीन गोष्टीवर आपण थोड्या वेळापूर्वी होतो. रावणाने सीता पळवली येथे आपण होतो. आता ज्यावेळी सीतेला सोन्याच्या हरणाची इच्छा झाली त्यावेळेला सीतेचा विचार बिघडला. सीतामातेचा विचार बिघडला. एवढी मोठी लंका होती. सीता माता सुद्धा राजाचीच मुली होती आणि प्रभू श्रीरामचंद्र सुद्धा राजाचीच मुली होती. खूप संपत्ती होती, राज्य होतं. तरी काय झाली? हरणाची आशा झाली, इच्छा झाली. आशा खूप वाईट आहे महाराज. बाबांना सांगतात आशा उपजली अनंत राशी, नीच वामना तू आले दयासी, आशा दीन केले देवासी, कथा काहीशी करीशी, आशा तेथे नाही सुख, आशे पासोनी परम दुःख, निराशा देखोनी पडे दुःख, निराशे माझे नित्य सुख, निराशा तीर्थाची तीर्थ, निराशा मोक्षाचे अर्थ, निराशे पासोनी परमार्थ, असे तिष्ठते निरंतर. असे नाथबाबा सांगतात आशा तेथे सुख नाही म्हणतात. आपल्याला अशी आशा आहे 4 मजले आपण घर बांधतो तरी वर खिळे आहेत. अशी आपली आशा आहे. अशी आशा खूप वाईट असते. नाथबाबा सांगतात आशा वाईट आहे, आशा बाळगू नका. एवढं सगळं असताना सुद्धा काय झालं? सीतेला आशा झाली, त्या ठिकाणी विचार मिळाला. आशा झाली आणि प्रभू श्री रामचंद्राला स्वतःच्या नवऱ्याला मागणं मागितलं, मला हा रे हवाय. आता मागणं काय मागाव हे सुद्धा माहीत पाहिजे. याचा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे आणि मग मागायला पाहिजे. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. एकदा काय झालं, एकाला देव प्रसन्न झाला. आता त्याच्या वडिलाला नव्हते डोळे, तो होता गरीब, त्याला झालेलं नव्हतं मूल, त्याला देव प्रसन्न झाला. आता त्याने देवाला काय मागावं? ते आपल्यासारखा नव्हता महाराज, हुशार होता. तो म्हणाला मला असं वर दे, माझ्या वडिलाच्या डोळ्यांनी त्यांनी त्यांच्या नातवाला सोन्याच्या गादीवर बसलेलं पाहिजे. कसं मागितलं बा? इतका हुशार ते होता. मागणं कसं मागायचं हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. आता हे झाला मागण्याचा विषय. आता सीता मातेनं रामचंद्राला मागितलं. आता या बायांनी जर तुम्हाला मागितलं आपण आपल्या पतींना, तुम्ही देणारच झाले, देणार. पण त्यांनी काय मागायचं, आपल्याला काय आवश्यक याचा विचार केला पाहिजे. एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. एका डॉक्टरीन मागितलं. काय मागितलं? डॉक्टर असा दवाखान्यात होता, असं इंजेक्शन भरत होता बाबा. इकडं असा पेशंट होता. डॉक्टरीन बाईनं फोन लावला. हॅलो, म्हणाला बोल. ते म्हणाला तुम्हाला माहिती आहे का? ते म्हणाला काय काय म्हणाले तुम्हाला माहीतच नाही, जाऊ द्या आता मी सांगितलं नाही. अरे नाही म्हणजे सांग म्हणजे. ती म्हणाली आज आपला लग्नाचा वाढदिवस आहे. हा म्हणला मग काय करायचं? तो म्हणला लवकर घरी या. तो म्हणला बरं. या बोलण्याच्या नादात ते इकडे कधी फिरला. इकडे खालीच होता बेड, एक जण येऊन झोपलं तिथं. इकडे फिरला, गेलं सोडून. असं खेळ झाला मला. आता तो घरी गेला. आता बायकोनी काय मागितलं त्याला? आजपर्यंत भारतात कोणीच न वाजवलेलं वाद्य मला तो आणून दे. आता मला कोणीच न वाजवलेलं वाद्य करून आणू बाबा. तो निघाला. गाडीत 5-6 लाख रुपये टाकले, निघाला. चलो मुंबई, चलो पुणे, चलो दिल्ली, सगळं हिडून आला. त्याला असं वाद्यच भेटलं नाही. असं वाद्य त्याला भेटलं नाही. असं वाद्य भेटलं नाही. निराश होऊन घराकडे परत येताना त्याला त्याचा मित्र भेटला. मित्र म्हणाला अरे काय झालं? तो म्हणाला असं आहे बाबा. आता बायकोने सांगितलंय भारतात कोणीच न वाजवलेलं वाद्य आणून दे म्हणून. तो म्हणाला तू चिंताच करू नको, मला फक्त 100 रुपये दे म्हणला. उद्या वाद्य तुझ्या घरी हजर म्हणला. म्हणला बरोबर. 100 नाही 500 धर. 500 नोट दिली त्याला. खुश होऊन घरी गेला. माझ्या समस्येचं निराकरण मी केलं. तो गेला एका झाडावर, आगे मोवळ होतं त्या झाडाला.
वेगळ्याला एक माठ घेऊन गेला 100 रुपयाचा. त्या मावळाच्या माश्या त्या माठात भरल्या आणि त्याला कपडा बांधून घेतला. आता आग्या मावळाच्या माश्या त्याला बांधलं, चौथाळे किंवा घरी घेऊन आला दुसऱ्या दिवसा. त्याच्या घरी घेऊन आला डॉक्टरला म्हणाला, वाद्य इतकं भारी आहे, काहीही करायचं पण वाद्याच्या वरचा कपडा सोडायचा. एवढीचे काटे म्हणून तो म्हणला बर. त्याने डॉक्टर महिला तसंच सांगितलं त्याच्या बायकोला. तो म्हणला किती आनंद घ्यायचा घे म्हणला याचा, पण कपडा काय सोडायचा नाही एवढी आटे म्हणला. ती म्हणाली बर असं म्हणाला. आता ती डॉक्टर गेला कामाला. आता एखादीच्या घरी काय आल्यावर या महिला मंडळ काय शांत बसणार आहे का? डॉक्टर बाईंना सगळ्यालाच बोलून घेतलं. आजूबाजूचे आपले काय पोलिसीनबाई वकिलीनबाई सगळ्या घरी आल्या. त्यांचे नवरे बी आले. चला म्हणे तेव्हा म्हणे त्या डॉक्टरने कसं घेतलं म्हणे त्याच्या बायकोला, तुम्हाला कधी घ्या वाटत नाही म्हणे आम्हाला. गेल्या त्याला घेऊन घरी सगळे बसले. ते हल्लीलं की त्याच्याचं नाव यायचा ललित भारी सोरे म्हणे. काडी 4चा स्वर लागला म्हणे ललित भारी सोरे. तेवढ्यात पोलिसीनबाई म्हणाल्या मी एक गवळण म्हणते म्हणे या स्वरात. त्यामुळं आता डॉक्टरांबाई म्हणाली बरोबर म्हणा म्हणे, पण एक आट आहे म्हणे, मला लाज वाटते म्हणे, या पुरुष नाही पाहिजे म्हणे. डॉक्टरांबाईने सगळ्याला बाहेर